नमस्कार, मी राजेश क्षीरसागर, उपाध्यक्ष मित्रा. मला सध्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या मित्रा या संस्थेचं उपाध्यक्षपद आहे आणि त्याला मंत्री दर्जा आहे. खरं म्हणजे आपण जिथं आता बसलोय इथल्या तळमजल्यातून हिंदुत्वाची चळवळ चालायची. मला आठवतंय की मी वयाच्या 12व्या वर्षापासून हिंदू एकता संघटनेचं काम या घरातून चाललेलं पाहतोय. हिंदू एकताचं काम करत करत 1986 साली 6 मे रोजी शिवसेनेची स्थापना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झाली. स्वतः शिवसेना प्रमुख कोल्हापूर जिल्ह्याच्या स्थापनेसाठी आले होते. त्यावेळी मी अवघा 18 वर्षाचा होतो. पण मला अजूनही आठवते की 5 मेला पहिल्यांदा शिवसेना प्रमुख ज्यावेळी कोल्हापूर दौऱ्यावर आले त्यावेळी पन्हाळा इथं ते मुक्कामी होते आणि त्यांच्या पायाखाली बसलेला 18 वर्षाचा मी युवक होतो. सन्माननीय शिवसेना प्रमुखांनी तातडीनं मला माझं युवकांचं जे संघटन आहे ते पाहून विद्यार्थी सेनेच्या जिल्हा प्रमुख पदाची माझी नेमणूक केली आणि मग मी पाठीमागे वळून पाहिलं नाही. वयाच्या 22व्या वर्षी माझं लग्न झाल्यानंतर थोडंफार जीवनामध्ये सेटल राहावं या भूमिकेतून राजकारणापासून अलिप्त म्हणता येत नाही. शिवसेनेच्या चळवळीमध्ये नेहमी असायचो, पण ऍक्टिव्ह पॉलिटिक्स पासून थोडा बाजूला राहिलो. दरम्यानच्या काळात 3 वेळा शिवसेनेचा आमदार या ठिकाणी घडवण्यामध्ये माझा मोठा वाटा होता आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा मी सक्रिय झालो, ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये काम करू लागलो आणि मग संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं की या कोल्हापुरातून ज्या चळवळी चालल्या, त्या आंदोलनात्मक रूपात चळवळी चालल्या, त्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पक्षाला जनाधार मिळवून देण्याचं मी काम केलं. यामध्ये मूलभूत सोयीसुविधांसाठी असणारी चळवळ, मग पानपट्टी वाढीचा दर असू दे, घरफाळा वाढीचा असू दे, रिक्षा व्यावसायिकांसाठी आंदोलन असू दे, कामगारांसाठी आंदोलन असू दे, अशा पद्धतीची छोटी छोटी आंदोलनं करत सामाजिक उपक्रम असतील, मग ते मेडिकल कॅम्पच्या द्वारे असू द्यात, त्याचबरोबर रक्तदान शिबिरं असू द्यात, विविध छोटे मोठे कलात्मक कार्यक्रम असू द्यात, स्पोर्ट्सचे काही ऍक्टिव्हिटीज असू द्यात, या माध्यमातून मी 2009 साली निवडणुकीला सामोरं गेलो आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणची निवडणूक फार मोठी होती. स्टँडिंग MLA होते छत्रपती शाहूरायांचे वंशज छत्रपती मालोजीराजे आणि त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी मला विधानसभेची उमेदवारी दिली आणि खऱ्या अर्थानं कोल्हापुरातील जनतेनं दाखवून दिलं की कार्यकर्त्याच्या पाठीमागे कसं उभं राहायचं आणि माझा त्या ठिकाणी जवळपास 3812 मतांनी विजय झाला. श्रीमंत छत्रपती मालोजीराजे यांचा पराभव केला असं कधी म्हटलं नाही, पण जनतेनं मला निवडून दिलं हे मात्र निश्चित. ती निवडणूक फार कठीण होती आणि पहिल्या 5 वर्षामध्ये मग निवडून आल्यानंतर आपल्या सर्वांनाच माहित आहे की प्रशासनाशी हात मिळवणी केल्यानंतर फार मोठे आर्थिक प्राप्ती आपण करू शकतो. पण विधानसभा सदस्य या नात्यानं मी कधी कुठल्याही अधिकाऱ्याशी हात मिळवणी न करता सातत्यानं जनतेच्या पाठीशी उभं राहिलो. मग ते टोलचं आंदोलन असू दे, LBTचं आंदोलन असू द्या, त्याचबरोबर मंडळांवर केलेला काही आयपचार्ज असू द्या, यासह मी आपल्याला हजारो आंदोलनाच्या माध्यमातून मी जनतेसाठी रस्त्यावर उतरलो आणि खऱ्या अर्थानं जनतेच्या गळ्यातील एक ताईत बनलो. 2014 साली शिवसेना भाजपची युती तुटली, पण एक लक्षात घ्या, शिवसेनाचा वेगळा उमेदवार होता, काँग्रेसचा वेगळा उमेदवार होता, पण तरीही मी 27,000 मतांनी निवडून आलो. खऱ्या अर्थानं नागरिक नेहमीच माझ्या पाठीशी राहत गेले. 2019ची निवडणूक ही निश्चितपणे शिवसेनेनं भाजपचे उमेदवार पडले आणि भाजपनं शिवसेनेचे उमेदवार पडले. आपल्यातल्या अंतर्गत कलहामुळे माझं नुकसान झालं आणि माझा पराभव झाला. पण त्यानंतर देखील मला राज्य नियोजन मंडळाचं कार्यकारी अध्यक्षपद, ज्याला मंत्री दर्जा होता, ते कायम राहिलं आणि मी कोविडमध्ये असेल, पूर परिस्थितीमध्ये असेल, अत्यंत चांगलं काम करत जनतेची सेवा करत गेलो. खऱ्या अर्थानं सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी आम्हाला सातत्यानं ताकद देण्याचं काम केलं. कोणी काही आरोप करून देतो. शिवसेना प्रमुखांनी नेहमी म्हटलं होतं की ज्या वेळेला काँग्रेस सोबत ज्या वेळेला जायची वेळ येईल त्यावेळेला मी माझा पक्ष बंद करेन आणि 2019च्या निवडणुकीनंतर नेमकं तेच घडलं. पक्ष नेतृत्वानं फार मोठी चूक केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत युती केली, आघाडी केली आणि राज्यामध्ये खऱ्या अर्थानं 2 वेळा 3 वेळा 4 वेळा आम्ही सर्वजण नेतृत्वाला सांगत होतो की आपल्याला हे योग्य नाही, शिवसेना प्रमुखांचे विचार या पद्धतीचे नाही आहेत आणि त्यामुळे जनतेमध्ये याविषयी फार मोठं विरोध सुरू आहे, जनतेमध्ये फार मोठं परवडणारं नाही आहे. तरी देखील त्याने ऐकलं नाही आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर 2009 नंतर 2 वेळा मी विधानसभेत आलो, सातत्यानं पक्षाच्या कामात प्रवाहात आहे. प्रत्येक आमदाराला ताकद द्यायचं कोणी जर काम केलं असेल
तर ते या राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे ज्यांची जबाबदारी आहे त्यांनी काहीच केलं नाही. पहिल्यांदा ज्यावेळी निवडून आलो त्यावेळी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शिवसेनेचा एकच आमदार निवडून यायचा. पण 2006 ते 2009 ज्या माझ्या चळवळी जिल्ह्यात होत्या, मग ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी असेल आणि विविध, मी जसं म्हटलं त्याप्रमाणे 3 आमदार पहिल्यांदा निवडून आले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. इतिहास घडला. त्यावेळा सोडून द्या, आम्ही विरोधी पक्षात राहिलो. 2009 ते 2014 हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता त्यावेळी होती. पण 2014ला आम्ही परत आमच्या चळवळींच्यामुळे निवडून आलो. ते 6 आमदार या ठिकाणी, 10 पैकी 6 आमदार, म्हणजे 60% यश संपूर्ण महाराष्ट्रात अगदी दिल्यात आलं होतं. आणि मग अशा वेळी 3 वेळा ज्यावेळेला मंत्रिमंडळाचे विस्तार झाले त्यावेळी मीडियानं सर्वप्रथम फोटो माझा असायचा की यांना मंत्रिमंडळात स्थान. खऱ्या अर्थानं त्यावेळच्या पक्ष नेतृत्वाला ही बाब का कळली नाही मला माहित नाही. आणि मग 2019ला उलट झालं. 5 जणांचा आमचा पराभव झाला आणि एकच आमदार या ठिकाणी निवडून आला. त्याबद्दल मी काही नाराज नव्हतो. पण एक गोष्ट लक्षात घ्या, मी मगाशी जसं म्हटलं त्यावेळी सातत्यानं पक्षाच्या आमदारांना, खासदारांना, पदाधिकाऱ्यांना 2009 पासून जर कुणी ताकद दिली असेल, मी पाहतोय तेव्हापासून, तर ते नामदार एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले. 2019ला पराभव, 2 वर्ष काम करत गेलो. दुर्दैवानं माझ्या विरोधात निवडून आलेल्या आमदार कैलासवासी चंद्रकांत जाधव यांचा मृत्यू झाला आणि पोटनिवडणूक लागली. पोटनिवडणुकीत देखील मला प्रत्येकाची ऑफर होती निवडणूक लढण्याविषयी. माझ्या ऑफिस जवळ हजारो शिवसैनिक जमा झाले आणि त्यांचा आग्रह होता की मी ही निवडणूक लढली पाहिजे. किंबहुना 2019ला माझा पराभव झाल्यानंतर जनतेमध्ये जी हळहळ होती, चुकून माझा पराभव झालेला आहे आणि काही लोकांना जे माझ्या विरोधात मतदान केलं त्यांना देखील वाटलं की आपलं चुकलेलं आहे. त्या लोकांची देखील इच्छा होती की मी पोटनिवडणुकीमध्ये लढवावी आणि निवडून यावं. आणि त्यासाठी मला प्रचंड प्रेशर होतं. विविध पक्षांकडून मला ऑफर होत्या, मोठ्या ऑफर होत्या. पण मी ह्या झिडकारल्या, कारण आघाडीचं नेतृत्व सन्माननीय उद्धवजी ठाकरे करत होते. ते मुख्यमंत्री होते आणि त्यांना कुठला धोका व्हायला नको. पण झालं काय, पोटनिवडणुकीमध्ये काँग्रेसच्या कैलासवासी आमदारांच्या धर्मपत्नींना मी निवडून आणलं आणि या ठिकाणी येणारे मुंबईवरून काही जे कान फुकरे नेते आहेत त्यांनी माझ्या विरोधात मातोश्रीवर कान फुकले आणि माझ्या विरोधात रोष मला निर्माण झाल्याचं जाणवलं. खऱ्या अर्थानं एवढं मोठं योगदान, एवढा मोठा त्याग करून, म्हणजे हे कोल्हापूरनं साऱ्या उड्या डोळ्यानं पाहिलं होतं की मी थोडं जर इकडे तिकडे केलं असतं तर काँग्रेसचा हा आमदार निवडून आले नसत्या. आणि एवढा मोठा त्याग करून जर आपण अशा पद्धतीनं संशय उडवून घेतोय तर मग काय अर्थ आहे. बऱ्याच गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण आम्ही आज चांगल्या दिशेने निघालेलो आहोत. शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे गेलेलो आहोत. सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या बाबतीत बोलायचं झालं तर मी सातत्यानं मागासपासून आपल्याला सांगतोय की त्यांनी आम्हाला घडवलं, आम्हाला निर्माण केलं, आम्हाला ताकद दिलेली आहे. त्यांचा एक स्वभाव आहे, ज्या वेळेला त्यांना गरज आहे त्यावेळेला अगदी निस्वार्थीपणे सर्वजण त्यांच्या बाजूने उभे राहिलेले आहेत आणि त्यांना ते अपेक्षित आहे. कुणी काही आरोप करोत, पण आम्ही एवढं सांगतो की आम्हाला ज्यांनी घडवलं, ज्यांनी ताकद दिली, त्यांच्यापासून आम्हाला अजून काय पाहिजे. म्हणून 2022 जुलैला जो उठाव झाला त्यामधले आरोप सगळे बिनबुडाचे आरोप आहेत. कुठलाही 1 रुपया कुणी कुणाला दिलेला नाही आहे. फक्त आणि फक्त सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी जे आम्हाला घडवलं, जे आम्हाला ताकद दिली, शिवसेना प्रमुखांचे विचार, जे वंदनीय बाळासाहेबांचे विचार, हे शिवसेनेचा पक्ष त्यावेळी विसरला आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला कुठेतरी वाईट वाटत होतं. या भूमिकेला विरोध म्हणून आम्ही हा उठाव केला आणि हा उठाव जो केला तो क्रांतीवीरांचा उठाव होता. ही जर क्रांती केली नसती तर शिवसेना पक्ष संपला असता असं म्हण. कारण त्यावेळेच्या वर्तमानपत्रातून आणि न्यूज मीडियामधून सातत्यानं सर्वजण पाहत होते की कशा पद्धतीनं शिवसेनेवर अन्याय होतोय, कशा पद्धतीनं खासदारांवर अन्याय होतोय, कशा पद्धतीनं आमदारांच्यावर अन्याय होतोय. म्हणजे मुख्यमंत्री आमचा आणि निधी दुसऱ्याचा. त्यावेळेला आम्ही करायचं तरी काय होतं. आणि शिवसेना प्रमुखांचे विचार देखील तुम्ही विसरला होतात. आणि म्हणून हा उठाव जो झाला तो महाराष्ट्राच्या हिताचा झाला. आणि मी परत एकदा जबाबदारीनं आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की वंदनीय शिवसेना प्रमुखांची शपथ घेऊन सांगतो की या उठावामध्ये कुठल्याही 1 रुपया आम्ही कुणाला दिलेला नाही ना घेते. फक्त शिवसेना प्रमुखांचे विचार, हिंदुत्वाचे विचार आणि जे माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब यांनी आम्हाला ताकद आणि आम्हाला जे घडवलं, या त्यांच्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवून आम्ही हा उठाव केलेला आहे. अतिशय महत्वाचा उठाव, कारण आपण पाहतो की राज्यामध्ये आजपर्यंत
न झालेले निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून घडतायत. जनता सुखी आहे, कामगार सुखी आहेत. आज अनेक मी आपल्याला आता या ठिकाणी सांगायला मला वेळ पुरणार नाही. शासन आपल्या दारी या माध्यमातून मला या ठिकाणी अभिमान वाटतो की कोल्हापूरमध्ये 1.5 लाखाची सभा आम्ही घेतली आणि 40,000 लाभार्थ्यांना लाभ दिला. आणि किती काम करायचं, दिवस रात्र काम करणारा हा आपला नेता आणि म्हणून आम्हाला त्याचा अभिमान आहे. आमचा उठाव कुठलाही चुकलेला नाही. आमची क्रांती यशस्वी झालेली आहे आणि पुढच्या काळामध्ये परत एकदा राज्याला हे नेतृत्व पाहिजे. एकनाथजी शिंदे साहेब निश्चितपणे येणाऱ्या लोकसभेमध्ये असेल, विधानसभेमध्ये यशस्वी असतील. आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. एक लक्षात घ्या, मी 2 वेळा विधानसभा सदस्य म्हणून काम केलं. त्यामध्ये 3 मुख्यमंत्री मी पाहिले. खऱ्या अर्थानं एकनाथजी शिंदे साहेब याला काय सांगितलं तर ते लगेच घेऊन जा असं म्हणतात मतदारसंघासाठी. आणि इतर 2 मुख्यमंत्र्यांना तरी माझ्या घरातलं काय देतोय काय असं वाटत होतं. म्हणून जनतेच्या विकासासाठी जनतेची काळजी करणारा मुख्यमंत्री आहे. एखादी जर गोष्ट पटली की या ठिकाणी ह्या गोष्टीची खरोखर कमतरता आहे, हा विकास झाला पाहिजे. तिजोरीवर किती बोजा पडतोय मला माहित नाही, पण जनतेचं हे काम झालं पाहिजे. या भूमिकेतून सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब काम करतायत आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये जनतेनं त्यांना डोक्यावर घेतलं. नाही, सन्माननीय शिवसेना प्रमुखांच्या बाबतीत माझ्या फार आठवणी आहेत. कन्नड रक्षक वेदिका जो सीमा प्रश्नामध्ये जसं आम्ही महाराष्ट्रात शिवसेना पक्ष काम करतो तसं त्या ठिकाणी कन्नड रक्षक वेदिका त्यांचं संरक्षण करते. आणि ज्या वेळेला 2010 साली शिवसेना प्रमुखांच्या प्रतिमेला चपलाचा हार त्यांनी घालण्याचा प्रयत्न केला किंवा घातला, त्यावेळेला मला असं कळालं होतं की कोल्हापुरामध्ये जी बातमीपत्र जे असतं इलेक्ट्रॉनिक मीडिया त्या ठिकाणी त्यांची बाईट. आणि त्यावेळेला मला जी बातमी कळाल्यानंतर मी शिवसैनिकांसह त्या ठिकाणी गेलो आणि त्यांना थोड्या दैवताला चपलाचा हार घालणं आम्हाला कधीच ते पटलं नव्हतं. आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये या गोष्टीचा एवढा प्रचंड सगळीकडे गवगवा झाला की शिवसेना प्रमुखांना देखील माझ्या बाबतीत एकतर आश्चर्य होतच. कारण पहिल्यांदा ज्यावेळी मी निवडून आलो त्यावेळी सगळी ओळख परेड झाली, त्यावेळी मी त्यांना सांगितलं होतं की साहेब मी 3,812 मतांना निवडून आलोय. अरे हो, पण तू फार अशक्यप्राय गोष्ट शक्य करून दाखवलास, हे त्यांचे उद्गार होते. कारण या ठिकाणी छत्रपती शाहूरायांच्या वंशजांना हरवून निवडून येणं फार अशक्य होतं. आणि त्याचबरोबर त्यानंतर ह्या चपलाचा हार घातल्यानंतर शिवसेना प्रमुखांनी मला बोलवून घेतलं. मी जेलमध्ये असताना अटकवायला जात असताना त्यांचा मला फोन आला आणि त्यांचा आणि माझा एक टॉक आहे, जो ऑडिओ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम शिवसैनिकांच्याकडे असेल की त्यांनी मला शाब्बास, खरा शिवसैनिक आहेस तू, माझे तुला आशीर्वाद आहेत, अशा पद्धतीने त्यांनी आशीर्वाद दिले होते. आणि यानंतर मग एक मातोश्रीतला एक कट्टर कडवट का मी परिचित होतो. खरं म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या बरोबर जेवणाचा योग आलेला आहे. अनेक वेळा काही गोष्टी मी कुठलाही एबी फॉर्म घेत असताना त्यांच्या खुर्चीचं दर्शन घेऊन येत होतो. माझ्यावर विश्वास प्रचंड होता, पण आमची कोणाचीच इच्छा नव्हती की मातोश्रीवर शिंतोडे उडवले जावेत. कुणीतरी उद्धवजींना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून इंट्रोड्यूस करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी देखील मान्य केलं. ही सगळ्यात मोठी चूक मातोश्रीच्या इतिहासातली जर कुणी केली असेल तर ती उद्धवजी ठाकरे यांनी केलेली आहे. त्यांना सर्वजण मानणारे होते. त्यांनी जे शिवसेना प्रमुखांनी केलं होतं, कार्यकर्त्याला नेहमी संधी द्यायचं काम आणि रिमोट कंट्रोल आपल्या हातात. एकनाथ शिंदे साहेब कधीच मातोश्रीच्या विरोधात जाणारे नव्हते, पण सातत्यानं त्यांचे पंख छाटण्याचा देखील प्रयत्न केला गेला होता. नगरविकास मंत्री झाल्यानंतर मुंबईच्या बैठका घ्यायच्या, आदित्य ठाकरेंनी बैठकीला हजर ठेवायचं नाही, तर विकास खात्याचा जो काही निधी असतो तो कमी करण्याचा प्रयत्न केला. या सगळ्या गोष्टी थोड्या चिडीस त्या ठिकाणी कारण ठरल्या आणि खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुखांच्या बरोबर काम करण्याची मला संधी मिळाली, हे मी भाग्य समजतो. शिवसेना प्रमुखांच्या कट्टर हिंदुत्ववादी गोष्टी जर आपल्याला सांगायचं तर मला एक 2 वर्षांना त्यांच्या जाणवतात. ज्या वेळेला अमरनाथ यात्रेकरूंच्यावर अतिरेक्याने हल्ला चढवला, भॅड हल्ला चढवला, त्यावेळेला त्यांनी आवाज दिला होता, जर तुम्ही माझ्या अमरनाथ यात्रेकरूंना जर त्रास देत असाल तर मुंबईतून हजला जाणार एकही विमान मी उडून देणार नाही. आणि मग ती यात्रा सुरळीत झाली होती. त्याचबरोबर गोधरा हत्याकांड जे झालं त्या ठिकाणी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातमध्ये दंगल पेटली, हिंदू मुस्लिम दंगल झाली. त्यावेळी देशासह इंटरनॅशनल लॉबीचं फार मोठं
मोदींना मुख्यमंत्री पदापासून बदलावं. त्यावेळी शिवसेना प्रमुखांनी ठामपणे अटल बिहारी वाजपेयी यांना सांगितलं होतं की मोदी गया तो स्टेट गया, मोदी को नहीं हटाओगे आप, क्योंकि उसने अच्छा काम किया. या सगळ्या गोष्टी जर पाहिल्या, अनेक गोष्टी त्यांच्या हिंदुत्वादी सांगण्यासारख्या आहेत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं शिवसेना प्रमुख हे वेगळंच व्यक्तिमत्व होतं. गर्व से कहो हम हिंदू है, मंदिर वही बनाएंगे, या सगळ्या गोष्टी शिवसेना प्रमुख नेहमी म्हणायचेच. आज 500 वर्षानं हिंदुस्थानातील हिंदूंचं जे काही स्वप्न होतं ते पूर्ण होतंय. हे स्वप्नच म्हणावं लागेल. कारण आज नरेंद्रजी मोदी हे सत्तेवर आल्यानंतर 10 वर्षाच्या आत या ठिकाणी मंदिर पूर्ण होतंय. मी तर म्हणेन की पुढच्या 500 वर्षामध्ये हिंदुत्ववादी जनतेनं हे आमच्याबरोबर राहिलं पाहिजे. कारण 500 वर्षाचं स्वप्न ज्यावेळी 10 वर्षात पूर्ण होऊ शकतं, यासह काश्मीरमधला 370 अनेक गोष्टी हिंदुत्ववादी घडलेल्या आहेत. याचा अर्थ आम्ही कुठल्या धर्मियांच्या विरोधात नाही आहोत, पण हा देश हिंदू धर्म यांचा आहे आणि आहेच, आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. खऱ्या अर्थानं 22 जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन होतंय आणि त्याची चळवळ म्हणून संपूर्ण देशामध्ये आपण पाहता, संपूर्ण देशामध्ये राम मंदिरात पाहण्यासाठी, राम मंदिराच्या उद्घाटनाचा सोहळा आपल्या टीव्हीवर पाहण्यासाठी, स्क्रीनवर पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. माझ्या परवा झालेल्या वाढदिवसाच्या निमित्तानं राम मंदिर बनवण्याचं एक छोटंसं गेम आम्ही सगळ्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये वितरित करतोय. आणि सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातून 10,000 शिवसैनिकांना आम्ही राम मंदिर पाहण्यासाठी अयोध्येला घेऊन जात आहोत. अगदी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी घेऊन जात आहोत आणि राम मंदिर झाल्याचं स्वप्न म्हणजे स्वप्न सत्यात उतरले हे त्यांना आम्ही दाखवत आहोत. मी कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस आणि त्या महाआघाडीच्या नेत्यांना आव्हान करतो की तुम्ही बिंदू चौकात या. तुम्ही एका माईकवरनं बोला आणि मी एका माईकवरनं बोलतो की आजपर्यंत या 1 वर्षामध्ये त्यांनी जो निधी या कोल्हापूर जिल्ह्याला दिलाय तो तेवढा निधी तुम्ही एका वेळेला कधीही घेऊन आला नाही. आणि म्हणून या ठिकाणी 243 कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर, 100 कोटी रुपये आता रस्त्याला दिले गेलेले आहेत. त्याचबरोबर 20 कोटी रुपये ऐतिहासिक आमच्या 10 कोटी रुपये छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळासाठी गेलेले आहेत. 15 कोटी मूलभूत सोयी सुविधांसाठी दिले गेलेले आहेत. 5 कोटी गांधी मैदानासाठी दिले गेलेले आहेत. 358 कोटीचा आता अमृत टूचा डीपीआर तयार आहे, तो देखील मंजूर होणार आहे. त्याचबरोबर 800 कोटीच्या आसपास पंचगंगा प्रदूषणाचा डीपीआर तयार आहे, तो देखील आता मंजूर होतोय. त्याचबरोबर आई अंबाबाई महालक्ष्मीचा जो तीर्थक्षेत्र विकास आराखडा आहे, जो सेंट्रल गव्हर्नमेंटच्या नवीन कायद्याप्रमाणे वाराणसी आणि मथुरेच्या त्या ठिकाणी निर्मिती झाली, परत एकदा त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विकास झाला, त्या पद्धतीने होतोय. म्हणजे मोठ्या प्रमाणात विकास सन्माननीय मुख्यमंत्री मोदयांच्या या 1 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये झालेला आहे. आणि मला खात्री आहे की काही जे प्रश्न आहेत कोल्हापूरचे, हद्दवाढ असेल, खंडपीठ असेल, या किरकोळ जे प्रश्न आहेत ते सन्माननीय मुख्यमंत्री सोडवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.